नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की पॉडकास्टला बसताना कसं बसलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून पुढे दुखणं वगैरे उद्भवणार नाही. खूप चांगला प्रश्न विचारलाय. कारण सेल्फ अवेअरनेस आणि हम्म, सेल्फ कॉन्शियसनेस हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये, की आपण आपल्या जीवनात आपलं वय काय, हम्म, आपलं मन कशात गुंतलंय आणि आपण ज्या हालचाली करतोय त्या कशा करतोय याची जाणीव आपल्याला असणं हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आजार न होण्याचं पहिलं कारण आहे. कुठलाही आजार. मग त्याबरोबर तुम्ही आता जे बसणार आहात ते बसताना आपली पाठ ही सरळ पाहिजे, खांदे मोकळे पाहिजेत, सगळे शरीर, स्नायू, सगळ्या प्रकारचे बोन्स हे सैल सोडलेले पाहिजेत. कुठेही ताथरटा नकोय, कडकपणा नकोय, ओढल्यासारखं नकोय. आणि जे करतोय किंवा जे तुम्ही क्वेश्चन विचारताय किंवा ज्यावेळेस माझ्याकडे बघता त्यावेळेस तुमचे सगळे स्नायू हे लूज आहेत का नाही याची जाणीव पाहिजे. उगाच फार ताठून बसलोय, फार एकदम कडक होऊन बसलेलो आहे, मान पुढे आली असं काही नकोय. आणि एका जागेवरती कमीत कमी 45 मिनिटं बसा. 45 मिनिटानंतर कंपल्सरी उठा, 2-3 मिनिटं वॉक करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. आता मी अजून 30चा व्हायचोय, तरी पण मला बऱ्याचदा असे मानदुखी, पाठदुखी हे सारखंच जाणवतं अधूनमधून, किंवा सारखंच आहे असं म्हणू शकतो. तर मानदुखी किंवा पाठदुखी ह्याची कॉमन कारणं काय आहेत? एक लक्षात घ्या, मान अवघडणं हं, कारणाशिवाय या पृथ्वीवरती कोणताच आजार होत नाही. हं, कुठलीही घटना घडते हं, किंवा कुठलाही आजार होतो त्याला कारण आहे. त्याला आम्ही आयुर्वेद भाषेमध्ये हेतू म्हणतो. हं, तर पहिलं कारण आहे प्रज्ञापराध. प्रज्ञापराध म्हणजे काय? संस्कृत शब्द आहे प्रज्ञा अपराध. अपराध म्हणजे काय? प्रज्ञा अपराध म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा आपण काही चुका करतो आणि त्या चुका आपल्याला नंतर कळतात की अरे ही चूक केली म्हणून मला हा त्रास झालाय. तर बऱ्याच वेळा मान अवघडण्याचं कारण जे आहे ते म्हणजे सतत एकटक बघत राहणं किंवा एकाच अवस्थेमध्ये मान सतत ठेवणं. बऱ्याच वेळा लोक काय करतात, पीसीमध्ये लॅपटॉपवरती काम करतात किंवा मोबाईल आपण बराच वापरत चाललोय, तर मोबाईलमध्येच एकटक बघत राहणं खूप वेळ, मोर दॅन 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ, तर मान ही अवघडून जाते. त्याचबरोबर नेहमी डेस्क हा समोर पाहिजे, पुस्तक हे समोर पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोक, सीए लोक किंवा वकील लोक माझ्याकडे येतात, क्लायंट समोर बसलेले असतात म्हणून त्यांचा पीसी उजव्या साईडला असतो आणि त्या उजव्या साईडला कंटिन्यू 1 तास 2 तास जर काम करत असाल तर त्यावेळेस बऱ्याच वेळा मान अवघडते. त्याचबरोबर आपण रात्री झोपताना पिलो चुकीचा वापरलाय किंवा 2 पिलोज वापरलेत त्याच्यामुळेही बऱ्याच वेळा मान अवघडते. त्याचबरोबर आपण गाडीतला प्रवास करतोय, गाडीतला टू व्हीलरवरचा प्रवास करतोय. प्रवास करत असताना दीर्घकाळ प्रवास केल्यामुळे, तसेच एखादी शिट्टी वाजली किंवा कोणीतरी मित्रांनी आवाज दिला म्हणून पटकन मान वळवतो आणि तो झटका काहीतरी बसतो, त्यामुळेही मान अवघडते. त्याचसोबत एक मोठं कारण आहे सकाळी उठल्यावर पाणी पिणं. 2 ग्लास, 3 ग्लास, 1 लिटर पाणी पिणारी महामंडळी आहेत. बघा त्यांच्यामध्ये सतत गॅस होतो आणि तो गॅस सगळा वरती येतो. आज आपण फुगा फुगवतो. फुगा फुगवल्यानंतर बघा, फुग्याचं तोंड जर वरती ठेवलं तर वायू हा सगळा वरती जातो. त्याचबरोबर तो सगळा गॅस मानेमध्ये साठतो आणि त्याच्यामुळे मान अवघडते. त्याचबरोबर झटका बसणं, काहीतरी उचलणं, डोक्यावरती काहीतरी ठेवून रस्त्यावरती चालणं किंवा मोठ्या बॅग डोक्यावरती ठेवून रस्त्यावरती चालणं, हेही मान दुखायचं एक कारण आहे. आणखीन एक असा प्रश्न विचारायचा तुम्हाला की दरवर्षी, म्हणजे वर्षातून एकदा प्रत्येकजण बॉडी चेकअप करून घ्यायचा आग्रह करतो. मग त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट असतील, युरिन टेस्ट असतील, अशा वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. मग हाडांच्या अशा कुठल्या टेस्ट आहेत का ज्या वर्षातून तुम्ही एकदा केल्या पाहिजेत किंवा 2 वर्षातून तुम्ही एकदा केल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून जर एखादा हाडांचा विकार उद्भवणार असेल तर तो तुम्हाला आधीच डिटेक्ट करता येईल, अशा काही टेस्ट आहेत? हो, अशा खूप चांगल्या टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे, की जी आपण आरशासमोर उभं राहायचं आहे आणि आरशासमोर उभं राहून आपलं शरीर आपण स्वतः वरपासून डोक्यापासून पायापर्यंत बघायचं आहे. दोन्ही खांदे आपले एका लाईनीमध्ये आहेत का? मणक्याचा बाक कुठे आहे का? मणका स्ट्रेट आहे? पेल्विस सरळ आहेत का? गुडघे सरळ आहेत का? त्याचबरोबर चारी बाजूनी आपल्याला आपले फोटो काढून घ्यायचे आहेत आणि फोटो काढून आपण ते चेक करायचं आहे. दुसरी तपासणी जी आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन, रक्ताची तपासणी आहे. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन तुम्हाला तुमचं चेक करायचं आहे, की हिमोग्लोबिन नेमकं किती आहे. त्याचबरोबर जर बारीक ताप येत असेल, कणकण जाणवत असेल, थकल्यासारखं जाणवत असेल, त्याबरोबर युरिक ॲसिड, सीआरपी, सीरम क्रिएटिन प्रोटीन, सीआरपी, त्याचबरोबर युरिक ॲसिडचा एक चेक केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 हे जर आपण वर्षातनं एकदा चेक केलं आणि त्याचबरोबर ESR चेक केला तर आपल्याला नक्की कळतं आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन कुठे आहे का. बऱ्याच वेळा हाडांच्या दुखण्यांमध्ये काय होतं, की माणूस अंगावरती काढतो आणि त्याचबरोबर एखादी पेन किलर खातो किंवा एखादा स्टिरॉइड ड्रग घेतो. मग 2-3 महिने त्याला त्रास होत नाही, परत त्रास चालू झाला की परत माणूस एखादं पेन किलर किंवा एखादा स्टिरॉइड ड्रग पोटात घेतो. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आज काही दुखायला लागलं तर पहिलं सगळे लोक जातात ते मेडिकलमध्ये जातात, फार्मसीमध्ये जातात. फार्मसीमध्ये म्हणतात इंडियामध्ये, की आज माझी मान दुखतेय किंवा माझी कंबर दुखतेय किंवा माझी ही हाडं दुखतात आहे. मेडिकलवाला त्यांना एखादी गोळी देऊन टाकतो.
मग कधी कधी चांगला मेडिकलवाला हा तुम्हाला एखादं निमोसिलाइट देतात. काही लोक वायसोलिन सारखी पण गोळी वापरतात आणि त्या वायसोलिनमुळे बऱ्याच वेळा किडनीज फेल्युअरचे चान्सेस असते. त्यामुळं ओके. विदाऊट प्रिस्क्राईब मेडिसिन कोणी घेऊ नका. कंपल्सरी तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि रिऑकरन्स येतोय, सारखं दुखतंय, तर डॉक्टरला चांगलं दाखवणं हे खूप गरजेचं आहे. आजकाल तरुणांमध्ये हाडदुखीचं किंवा सांधेदुखीचं प्रमाण खूप जास्त वाढते. मानेचं असेल, पाठीचं असेल, अशा कुठल्या चुका होत आहेत त्यांच्याकडनं ज्यामुळे ही दुखणी उद्भवत आहेत? एक लक्षात घ्या, हाड दुखणं किंवा सांधे दुखणं हे याचा रिलेट म्हणजे नुसतं मान दुखीनी किंवा नुसती कंबर दुखी असं नाहीये. एक लक्षात घ्या, आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने 3 गोष्टी सांगितल्यात. एक पहिली गोष्ट सांगितली त्यांनी आहार, दुसरी गोष्ट सांगितली निद्रा आणि तिसरी गोष्ट सांगितली ब्रह्मचर्य. या 3 गोष्टी जर व्यवस्थित वेळेवर घेतल्या, ओके. एक लक्षात घ्या, वेळ झाली म्हणून त्या गोष्टी घ्यायच्या नाहीयेत. त्या गोष्टी वेळेवर घेणं. आहार वेळेवर घेतला, सकाळचा आहार वेळेवर घेतला, संध्याकाळचा आहार वेळेवर घेतला, झोप वेळेवर घेतली. आणि ब्रह्मचर्य म्हणजे काय, तर मैथून करणं स्वपत्नी बरोबर. ओके. स्वतःच्या बायको बरोबर मैथून केलेलं आहे आणि ते फ्रिक्वेंटली बाबा 15 दिवसातनं एकदा केलेलं आहे, आठवड्यातनं एकदा केलंय, महिन्यातनं एकदा केलेलं आहे. दोघांची मनं संतुष्ट असतील तर आजार निर्मिती होत नाही. पण नवऱ्याला इच्छा आहे, बायको मैथून करूनच देत नाहीये. त्याच्यामुळे मग काय होतं की अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग. अतियोग म्हणजे काय, अति सेवन करणं. मग ते अन्नाचं सेवन असेल, झोपेचं सेवन असेल किंवा मैथुनाचं सेवन असेल. अयोग म्हणजे न करणे. न करणे म्हणजे काय, आहार न घेणे, झोप न घेणे, व्यवस्थित न घेणे किंवा कमी प्रमाणात घेणे आणि मैथून अजिबात न करणे. आणि मिथ्यायोग म्हणजे काय, मिथ्यायोग म्हणजे तुम्हाला मनाला वाटेल तसं करणे. ओके. मग त्याच्यामध्ये काय होतं, माणूस आहार म्हटला तर बघा, तुम्ही आज हॉटेलमध्ये गेली मंडळी, एक आपण 10-15 लोकांचा ग्रुप गेला तर बघा, मग एक जण ऑर्डर देतो, पिझ्झा देतो, एक जण बर्गर देतो, एक जण सँडविच देतो, एक जण मसाला डोसा देतो, एक जण पंजाबी मागवतो. मग आपण काय करतो, सगळ्यांची चव घेत आपल्याला समजत नाही की आपलं पोट किती भरलंय. आणि ते पोट इतकं अजीर्ण होतं की त्याचं अजीर्ण जायला कमीत कमी कधी 2 ते 3 महिने लागतात. 2 ते 3 महिने लागतात. एक लक्षात घ्या, मी दिवस नाही म्हणत आहे. तर बऱ्याच वेळा ही अजीर्ण अमिबिकासारखे वेगवेगळे आजार निर्माण करतात. कधी ते अजीर्ण तुमच्या सांध्यांमध्ये जातं आणि सगळे सांधे, धनुर्वातासारखा जो आजार आहे तो पण अजीर्णामुळे होतो. ओके. आलसक, सतत झोपावंसं वाटणं, सतत, मग ते अजीर्ण इतकं होतं की पेशंटला सतत झोपावंसं वाटतं. लेथार्जिक फील होतं खूप जास्त, काही करावंसं वाटत नाही. आणि त्याला कमीत कमी तो ताप कमीत कमी 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस तो राहतो. कधी 6-6 महिने मी बघितले की पेशंटला तो ताप आहे. माझ्याकडे एक लहान मुलगा आला होता, एक साधारण 17-18 वर्षाचा मुलगा होता. त्याला खायची खूप आवड होती आणि तो काय करायचा, पुण्यामध्ये जेवढे हॉटेल्स आहेत ते उघडले की त्या हॉटेलमध्ये जायचं आणि ते जेवण करायचं. आणि त्याचा मित्रपरिवार एवढा होता की त्या मित्रपरिवारामुळे त्याला प्रत्येक दिवशी त्याच्या पार्ट्या ठरलेल्या असायच्या. एक क्रिकेटचा ग्रुप वेगळा, टेनिसचा ग्रुप वेगळा, मोबाईल बघणारा ग्रुप वेगळा, पिक्चरचा ग्रुप वेगळा. तर त्याच्या एवढ्या ग्रुपमुळे तो रात्री कमीत कमी 2 वाजता 3 वाजता जेवण करणं. त्याला एक दिवस असं झालं की तो ताप त्याचा काही हटेना. मग रक्ताच्या सगळ्या तपासण्या झाल्या, सगळे सिटी स्कॅन झाले, वेगवेगळे कोलोनोस्कोपी झाल्या, इंडोस्कोपी झाल्या. मग त्याची आईन तो माझ्याकडे आला की सर माझं असं झालंय. तर मी जेव्हा नाडी चेक केली तेव्हा बघितलं सूक्ष्मसाम जीर्ण ज्वराची नाडी होती. आणि जीर्ण ज्वर म्हटल्यानंतर मी त्याला सांगितलं तू घृतपान चालू कर. घृतपान हे आयुर्वेद शास्त्रातलं जीर्ण तापाचं एकदम सांगितलेलं सुंदर औषध. मग त्याला मी घृतपान चालू केलं आणि घृतपान चालू केल्यानंतर त्याला फक्त साईच्या लह्या खायला सांगितल्या, हिरव्या मुगाची खिचडी खायला सांगितली आणि त्याचा ताप हळूहळू तो कमी झाला की जो 1 वर्षभर त्याला ताप होता. 1 वर्षभर ताप? 1 वर्ष रोज संध्याकाळी ताप यायचा, थंडी वाजायची, कधी अंग दुखायचं, कधी सगळं, रोज त्याला काही ना काही तापाचे सिम्पटम वेगवेगळे दिसायचे. तुम्ही सांगितली त्या मुलाची गोष्ट मलाच रिलेट व्हायला लागली जास्त. म्हणजे वर्षभरापूर्वी माझे लाईफस्टाईल असंच होतं. आवेळी खाणं असेल किंवा मित्रांसोबत सलग बाहेर जाणं असेल. बरं, तुम्ही मगाशी सांगितलं ते लग्न झाल्यासाठी ठीक आहे, परंतु ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी काय करायचं? एक लक्षात घ्या, लग्न न झालेल्यांनी एक पहिली गोष्ट आहे की वेळेवर जेवण घ्या. आज बऱ्याच वेळा लग्न न झालेले आहेत पण ऑफिसमध्ये काम करत असतील किंवा ते जॉब करत असतील किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, ते बऱ्याच वेळा किंवा कॉलेजमधले विद्यार्थी असतील, त्यांनी बाबा 10 वाजलेत किंवा 10 वाजता आपण जेवण करतो, सकाळचं 10 वाजता जेवण करावं. ते जेवण ना की 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता करणारेही महाभाग आहेत. त्याचबरोबर रात्रीचं जेवण संध्याकाळी 7:30-8 वाजता करावं. जेणेकरून काय होतं की संध्याकाळचं जेवण तुम्ही लवकर केलं, पचायला हलकं होतं आणि दुसऱ्या दिवशी भूक चांगली लागते. बऱ्याच वेळा काय होतं, जेवणावरती जेवण झाली किंवा उशिरा जेवलं, सकाळी भूक लागत नाही, मग जेवणाच्या अवेळा
ह्या खूप धोकादायक आहे आजार निर्मितीसाठी. त्याचबरोबर झोपणं हे वेळेवर पाहिजे. आज बऱ्याच वेळा काय झाले, लोकांचा मोबाईलचा वापर इतका वाढला किंवा टीव्ही बघणं इतकं वाढलं की लोक रात्री 2 आणि 2:30 वाजता विद्यार्थी वर्ग झोपत नाही. बरोबर. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ऍसिडिटीचा त्रास होतो, बऱ्याच वेळा अंगावरती नागिन उठते, शीतपित्तासारखा त्रास आता दिवसभर वाढत चाललाय लोकांमध्ये जागरणामुळे. त्यामुळे शक्यतो जागरण करू नका, लवकर उठा, लवकर झोपा, लवकर जेवण करा, रात्रीचं जेवण लवकर करा आणि आपल्याला पचल तेवढं जेवायचंय. 2 भाग जेवण करायचं, 1 भाग लिक्विड आणि 1 भाग हा मोकळा ठेवायचा आहे. खूप आवडलंय म्हणून भरपूर प्रमाणात खायचं नाहीये. ठीक आहे, इथून पुढे लक्षात ठेवतो ही गोष्ट आता. आणखीन एक सांगितलं तुम्ही, जसं त्या मुलाचं उदाहरण दिलं, त्याला 1 वर्ष लागलं हे सगळं कळायला आणि तुमच्यापर्यंत यायला. तर असे कुठले सायन्स आहेत का की जे तुम्हाला आधीच कळतील की त्यातनं तुम्हाला डॉक्टरकडे जायचे की नाही हे कळेल? असे कुठले सायन्स तुमची बॉडी दाखवते? बरोबर. एक लक्षात घ्या, आपल्याला योग्य वेळी संडास होते, योग्य वेळी बाथरूमला जावं लागतंय, पण हे होत नाहीये. दुसरी गोष्ट, भूक लागत नाहीये, अवेळी भूक लागतीये, पोट व्यवस्थित साफ होत नाहीये, भूकच लागत नाहीये, पोट साफ होत नाहीये, ह्या 2 गोष्टी आणि लघवी साफ होत नाहीये, ह्या 3 गोष्टी जर आपल्याला समजल्या की ते वेळेवर व्यवस्थित आहे तर तुमचं सगळं व्यवस्थित आहे. ते जर बिघडलंय तर समजायचं की आपलं कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, सिंपल, एवढं सिंपल. तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक जवळच्या डॉक्टरकडे जावा, नाडी परीक्षा करून घ्या, त्याच्याकडनं एक लंघन, दीपण आणि पाचन ही ट्रीटमेंट घेतली तर ऑटोमॅटिक हे सगळे आजार तिथंच बरे होतात. 75% आजार हे लंघनाने बरे होतात. लंघन म्हणजे काही खायचं नाही. आज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हॉटेलमध्ये जेवण केलंय किंवा तुम्हाला माहिती आहे, आज बघा तुम्ही प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये हॉटेल हे वाढत चाललेत. बरोबर. तसे गल्लोगल्लीमध्ये हॉस्पिटल वाढत चाललेत. त्याचं कारणच आहे, सगळ्यात महत्वाचं आहे, गुरुचरित्र 2रा अध्याय. काय सांगितलं की ब्रह्मदेव खाली आले, कली समोरनं येत होता. कली काय घेऊन येत होता? हातामध्ये त्याच्या एक होती जीभ आणि दुसरं होतं लिंग. ब्रह्मदेव म्हणले, अरे हे घेऊन कुठे चालला तू पृथ्वीवरती? तो म्हणला, या कलियुगामध्ये लोकांच्या जिभेवरती, खाण्यावरती आणि बोलण्यावरती कंट्रोल नाहीये आणि लिंगावरती कंट्रोल नाहीये. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, तिथं जी गोष्ट त्यांनी सांगितली आणि ती गोष्ट आज बघायला मिळते पूर्ण. आज दिवसेंदिवस हॉटेल किती वाढत चालले. त्याच्यामुळं एक की तुमच्या जेवण हे घरी बनवलं पाहिजे. मॅक्झिमम घरचा आहार घ्या, म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही.